आणखी एक महत्त्वाची बातमी, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, मी पक्ष सोडणार नाही. भाजपा प्रवेशाच्या चर्चांना अंबादास दानवेंकडून पूर्णविराम देण्यात आलेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी पक्ष सोडणार नाही असं म्हणत अंबादास दानवेंकडून भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आलेला आहे. ठाकरे गटाचा मोठा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करू शकतो अशा चर्चा कालपासून सुरू झालेल्या आहेत आणि आज सकाळी 10:30 वाजता भाजपच्या कार्यालयामध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती मिळतेय. आता ठाकरे गटाचे मोठे नेते म्हणून अंबादास दानवे यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये होतं. मात्र आता दानवेंनी हे स्पष्ट केलेलं आहे की मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, मी पक्ष सोडणार नाही असं म्हणत भाजप प्रवेशाच्या चर्चांना अंबादास दानवेंकडून पूर्णविराम देण्यात आलेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. ठाकरे गटाचा तो कोण नेता आहे ते नाव अजूनही समोर आलेलं नाही. मात्र ठाकरे गटाचा मोठा नेता आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे अशी माहिती मिळतेय. सकाळी 10:30 वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. नाव अजूनही समोर आलेलं नाही. मात्र अंबादास दानवे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, मी शिवसेना सोडणार नाही. अंबादास दानवेंनी TV9 मराठीला ही अधिकृत माहिती दिलेली आहे की मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी पक्ष सोडणार नाही असं म्हणत अंबादास दानवे यांच्याकडून भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आलेला आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये आज ठाकरे गटाचे मोठा नेता जो आहे तो पक्षप्रवेश करेल अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. दत्ता, अंबादास दानवेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे? नक्कीच वृषाली, अंबादास दानवे हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची चर्चा गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात सुरू होती. सगळीकडे या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र आज सकाळी फोनवरून बोलताना अंबादास दानवे यांनी या सगळ्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, मी शिवसेनेसोबतच राहणार आहे अशा स्वरूपाची त्यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कुठला नेता प्रवेश करणार आहे ते आपल्याला माहित नसल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आजचा त्यांचा दिवसाचा दिनक्रम सुद्धा सांगितलेला आहे. व्यक्तिगत कामासाठी ते साधारण 12:30 वाजता मातोश्रीवर जाणार आहेत, तर संध्याकाळच्या सुमारास ते संभाजीनगरला येणार आहेत अशा स्वरूपाची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही किंवा कुठल्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही, मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे अशा स्वरूपाची सुद्धा माहिती अंबादास दानवे यांनी दिलेली आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांच्या बाबतीत ज्या काही चर्चा सातत्याने सुरू आहेत त्या सगळ्या चर्चांना अंबादास दानवे यांनी पूर्णविराम दिलेला आहे आणि आपण शिवसेना सोडणार नसल्याचं अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. दत्ता, आपल्याला माहितीच आहे की छत्रपती संभाजीनगर म्हटलं की खैरे आणि दानवे यांच्यामध्ये नाराजी असल्याचं वेळोवेळी समोर आलेलं आहे. खैरे आणि दानवे या दोघांनी सुद्धा मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती. दानवे जे आहेत ते लोकसभेसाठी इच्छुक होते, 2019 मध्ये सुद्धा इच्छुक होते. मात्र पक्षानं त्यांना संधी दिलेली नव्हती. मात्र एकूणच त्यांची नाराजी आता दूर झालेली आहे का, या संदर्भात ते काही बोललेले आहेत का? खैरे आणि अंबादास दानवे या दोघांमध्ये जी नाराजी आहे किंवा त्या दोघांमधला जो पक्षांतर्गत वाद आहे तो गेल्या 10 वर्षापासून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे. खरं तर 10 वर्षापासूनच अंबादास दानवे हे आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी ते सातत्याने आग्रही आहेत. मात्र अंबादास दानवे यांच्याकडे यावेळेला विरोधी पक्षनेते पद असल्यामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर अंबादास दानवे यांनी जाहीर पद्धतीने सुद्धा ही नाराजी बोलून दाखवली होती. मात्र ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली, पक्षाने घेतलेला निर्णय आहे, त्यांच्या पाठीशी आपण राहू, त्यांचं ताकदीने काम करू असं सुद्धा अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र तरी सुद्धा अंबादास दानवे यांनी अद्यापही चंद्रकांत खैरे यांची भेट घेतलेली नाही किंवा चंद्रकांत खैरे यांची अंबादास दानवे यांच्यासोबत भेट झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतंय. काल मातोश्रीवरती ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या बैठकीला अंबादास दानवे हे गैरहजर राहिले होते. त्यामुळे सुद्धा संभ्रम वाढला होता. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांमध्ये ही नाराजी नाट्य असल्यामुळेच अंबादास दानवे हे भाजप प्रवेश करणार अशा स्वरूपाच्या चर्चा ज्या आहेत त्या सातत्याने होत असतात. मात्र आता अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण शिवसेना सोडणार नाही आणि कुठल्याही पक्षात जाणार नाही. धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.